धुळ्यामधील एका प्रकरणाने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे। या घटनेमध्ये आईने पोटच्या 2 चिमुकल्यांना विष दिल्याचं म्हटलं जात आहे। पण कोणतीही आई असं का करेल हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळे आता या प्रकरणी या आईने विष दिलं की तिच्यासह तिच्या मुलांनाही कोणाकडून तरी विष दिलं गेलं हा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे। नेमकी घटना काय? समोर आलेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आंबे ग्रामपंचायत हद्दीतील भिलटदेव पाडा येथील आरती संजय पावरा वय वर्ष 30 या विवाहितेने आपल्या 2 चिमुकल्या मुलांसह विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या घटनेत विवाहित आरती आणि तिचा 3 वर्षीय मुलगा चिराग याचा मृत्यू झाला आहे, तर 5 वर्षीय मोठा मुलगा रिहांश याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। रिहांश सध्या मृत्यूशी झुंज देत असून त्याच्यावर धुळे येथील जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे। एकाच वेळी आई आणि मुलाचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। प्राथमिक तपासात ही घटना संशयास्पद वाटत असून ही सामूहिक आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे। मयत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी संबंधित पतीची ही 7वी पत्नी असून यापूर्वी 3 पत्नींनी देखील अशाच प्रकारे हत्या करण्यात आली असल्याचा पतीवर गंभीर आरोप केला आहे। या घटनेची दखल घेत शिरपूर पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला असून संशयित पतीला ताब्यात घेण्यात आलं आहे। दिनांक 18/2/2026 रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील आंबे या गावातील शेतामध्ये महिला नामे भारती संजय पावरा आणि तिचे 2 मुलं चिराग वय वर्ष 3 आणि रियांश वय वर्ष 5 यांना विषबाधा झाल्यामुळे त्यांना शिरपूर शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते। उपचारादरम्यान महिलेचा आणि तिचा जो 3 वर्षाचा मुलगा आहे त्यांचा मृत्यू झाला होता। त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 6/25 प्रमाणे अकस्मात मृत्यू दाखल करून चौकशी सुरू होती आणि जो मोठा मुलगा आहे रियांश याला हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ दाखल केले होते। नंतर त्याला त्याच्या काकांनी विघ्नहर्ता हॉस्पिटल या ठिकाणी उपचारार्थ दाखल केले असता त्याचा सुद्धा काल 21/2 मृत्यू झालेला आहे। सदर सर्व प्रकरणाची अकस्मात मृत्यूची सखोल चौकशी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनकडून सुरू आहे।